नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, पेसा भरती संदर्भात सुप्रीम कोर्टकडून पुन्हा एकदा सुनावणी संदर्भाची नवीन तारीख घोषित करण्यात आलेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात तसेच सुप्रीम कोर्टच्या हिअरिंग संदर्भात कोणती तारीख आता नवीन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या रिगार्डिंग योग्य माहिती भेटेल। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सुप्रीम कोर्टच्या अधिकृत वेबसाईटवरती ज्यावेळेस तुम्ही व्हिजिट कराल त्यावेळेस तुम्हाला केस स्टेटस तसंच डेली ऑर्डर जजमेंट किती आलेले आहेत तसंच कॉज लिस्ट किती आहेत त्या संदर्भात योग्य माहिती या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन सर्व्हिसेसच्या मार्फत जाणून घेऊ शकता। आपल्याला केस रिगार्डिंग या ठिकाणी माहिती पाहिजे, सो या ठिकाणी ज्या काही अधिकृत माहिती आहेत योग्य कॅप्चा वगैरे डिटेल माहिती मी भरून नेक्स्ट करतो। तर पहा त्यानुसार आपल्याला या केस रिगार्डिंग जी माहिती आहे ते व्यवस्थित समजेल, ठीक आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी पेसा भरती संदर्भात वेळोवेळी जे काही अपडेट आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे तुम्ही नवीन जर चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करत जा, ठीक आहे। तर पहा या ठिकाणी माहिती केस स्टेटस संदर्भात आलेली आहे। या ठिकाणी अजूनही स्टेटस जो आहे तो पेंडिंग शो होत आहे, ठीक आहे। तर पहा आता नवीन जी तारीख आलेली आहे पेसा भरती किंवा पेसा केस रिगार्डिंग सुनावणी संदर्भाची, तर पहा गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की 1 ऑक्टोबर ही या ठिकाणी पेसा भरती संदर्भाची नेक्स्ट हिअरिंग डेट जी आहे ते देण्यात आलेली होती। तर पहा 1 ऑक्टोबर नंतर आता जी तारीख भेटलेली आहे 19/9/2024 ची जी काही सुनावणी पार पडली होती त्यामध्ये टेंटेटिव्हली केस हिअरिंग जी काही डेट देण्यात आलेली होती ती 1 ऑक्टोबर होती। तर आता 24 सप्टेंबर 2024 ही तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे, ठीक आहे। तर पहा 1 ऑक्टोबरपासून ते या ठिकाणी जी डेट नवीन आलेली आहे ती 24 सप्टेंबर 2024 वरती या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेली आहे, ठीक आहे। तर पहा हे अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे पेसा भरती संदर्भात जी सुप्रीम कोर्टमध्ये सुनावणी पार पडणार आहे त्या रिगार्डिंग, ठीक आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा जसं जसं या ठिकाणी निवडणूक येईल तसं विद्यार्थी मित्रांच्या बरेचसे प्रश्न आहेत। आचारसंहिता लागण्याच्या अगोदर लवकरात लवकर हा रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर व्हावा अशी सर्वांचीच अपेक्षा आहे, ओके। त्यानुसार पहा या ठिकाणी 24 तारीख देण्यात आलेली आहे। पाहूयात 24 तारखेला काय नेमकं घडतं सुप्रीम कोर्टमध्ये या पेसा भरती संदर्भात। विद्यार्थी मित्रांनो, जशी काही अपडेट येईल ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करेल, ठीक आहे। तर भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।